बुद्रुक परिसरातील गणेश टोल काट्यामध्ये तफावत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी बांधवांनी केलाय। टोल काट्यावर टोल अचूक नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून हा टोल काटा तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पीक संरक्षण संस्था सांगवी बुद्रुक यांच्या कार्यालयात टोल काटा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीत उपस्थित नागरिकांनी टोल काटा कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी एकमुखी मागणी केली। तसेच टोल काटा बंद करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। दरम्यान प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिलाय। या प्रकरणी स्थानिक प्रशासन कोणती कारवाई करते याकडे परिसरातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे। काटा हा इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट आहे। इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट असल्यामुळे काट्यात कुठेतरी तांत्रिक बिघाड झाली याचं मी काहीही करू शकत नाही। जर का तांत्रिक बिघाडामुळे कोणाचा काट्यात वजन कमी जास्त आलं तर त्याच्यात माझी काही चूक नाही। बरोबर, तांत्रिक बिघाड आहे, पण त्या तांत्रिक बिघाडामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्या शेतकऱ्यांचं नुकसान तुम्ही कसं भरून काढणार? आता मी त्याला आता काही भरून देऊ शकत नाही। तांत्रिक बिघाड आहे। आता ते शेतकऱ्यांनी तेच काटे 2 ठिकाणी केले, त्यावेळेस केले म्हणजे तुमच्या तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। त्या शेतकऱ्यांनी 2 काटे केलेले आहेत। याचं वजन तर कधी दिलेलं आहे, ते पैसे केले तर मिळणार आहे। हा काटा खराब झाला तो आपण मला एक असं म्हणायचं आहे की आपण आता सगळे शेतकरी म्हणतो की काटा बंद करायला कायम स्वरूपी आहे, म्हणजे हे काटा बंद करतोय ना आपण सदस्य यावेळी